महानगर पालिका के स्कूल और शासकीय जो स्कूल है इसके अंदर महापौर का बच्चा पढ़ना चाहिए। उसके अंदर जितने नगर सेवक हैं वो पूरे नगर सेवकों के बच्चे पढ़ना चाहिए। और उसके अंदर जो महानगर पालिका के जितने कर्मचारी वर्ग है उनके भी बच्चे उसके अंदर पढ़ना चाहिए। निजाम सरकार आणि भारत सरकार ज्यावेळेस आपल्या भारत देशामध्ये निजाम सरकार विलीन होत होते त्यावेळेस हा ऍक्ट तयार करण्यात आलेला होता आणि ह्या ऍक्ट प्रमाणे त्यांनी जे देवस्थानाला मस्जिद, दर्गा, कब्रस्तान, इमामबाड़ा, ईदगाह, अशोकखाने असे अनेक हे आहेत त्यांना जमिनी दिलेल्या आहेत आणि ते इनामी जमिनी आहेत। तर ह्या इनामी जमिनी ज्या आहेत या इनामी जमिनीला दोन वर्गचा एक करता येतच नाही, कारण हे कायदे झालेले आहेत। कब्रस्तान याचे जेवढे भी इनामी जमीन ही आहेत यांची दोन वर्गाची एक करू नये हे विनंती आहे। कारण तुम्ही केल्यास आम्ही जे आहे त्या तुमच्या विरोधात आम्ही कोर्टात जाण्यासाठी केव्हाही तयार आहोत। महाराष्ट्राचे चालू मंत्री असताना त्यांना आरोप सिद्ध करून त्यांना जे शिक्षा सुनावलेल्या आहेत तर त्या ह्या कोर्टाचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो। आणि ये मुतवल्ली और कमेटी के लोग और दूसरे लोगों ने वक्फ प्रॉपर्टी की उम्मीद पोर्टल के ऊपर रजिस्ट्रेशन करो या मत करो, ये जो रजिस्ट्रेशन करने का काम है ये जो है वक्फ बोर्ड का काम है। तो इसलिए मैं वक्फ बोर्ड के सीईओ से गुजारिश करता हूँ कि जो बचे हुए जितने भी हैं ये दूसरे लोग करो या मत करो, ले आपकी जिम्मेदारी है, ये जिम्मेदारी आपको निभाना है और करना है। तो सरकारी कर्मचारियों के बच्चे सरकारी स्कूल में अगर पढ़ते हैं तो हमके भी बच्चे जो है हमारे जो सरकारी स्कूल है, हमारे जो निकाले हुए स्कूल उसमें पढ़ना चाहिए। साल में खासदारों के लिए जो ये बढ़ाए थे, भत्ता बढ़ाए थे, तो भत्ता बढ़ाने के बाद में वापस करके उसका ये करे थे। आज के जो पत्रकार परिषद के जो हमारे विषय है, एक सुप्रीम कोर्ट का वक्फ के बारे में बहुत अच्छा फैसला आया हुआ है, नंबर 1। दूसरा जो है उम्मीद पोर्टल के ऊपर हमारे बहुत सारे वक्फ के इदारे जो रजिस्ट्रेशन नहीं किए वो उनसे गुजारिश करने का। तीसरा मुद्दा ये है कि महाराष्ट्र के अंदर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी 21 एप्रिल पासून आपल्या विविध मागण्यांसाठी संप करीत आहे। या संप कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र राज्य शासनाने एक ही मागणी मान्य करू नये ऐसे विषय हमारे। और जो महाराष्ट्र के जो चंद्रकांत बावनकुळे जो मंत्री साहब है, इन्हों जो है वक्त के ये इसके वर्ग 2 जमीन के वर्ग 1 करने के लिए बहुत सारे जीआर निकाले, वो जीआर नहीं निकालना। जो मराठवाड़ा और महाराष्ट्र के अंदर जो देवस्थान की इनामी जमीन है इसको वर्ग 2 से वर्ग 1 नहीं करना, ऐसा एक मुद्दा है। ये मुद्दों के लेके हमारे आज पत्रकार परिषद है और इसके अंदर अब हाँ, तो अल्लाह के फजलो करम से आज जो अल्लाह ताला ने हमको पत्रकार परिषद लेने का जो मौका दिया है तो इसमें इस्लाम की 6 प्यारी बातें हमको बताना है। तो नंबर 1, दुनिया का सबसे खूबसूरत अल्फाज अल्लाह है। दुनिया का सबसे मीठा नाम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है। दुनिया के सबसे मुकम्मल किताब कुरान शरीफ है। दुनिया के सबसे बेहतरीन इबादत नमाज है। दुनिया का सबसे बेहतरीन पैगाम अज़ां है। दुनिया के सबसे कीमती और बेहतरीन इंसान आप हैं, क्योंकि आप उस नबी की उम्मती हैं जिस नबी के उम्मती में जिस नबी की उम्मत में आने वाले के लिए पैगंबरों ने दुआ की। महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 21 एप्रिल रोजी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संप केलेला होता। तर ह्या संपाला आमचं जे आहे ते विरोध आहे। कारण विरोध काय आहे मी थोडं तेच सविस्तर नाही पण थोडक्यात सांगेन मी की महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आपल्या मागण्यासाठी संप करीत आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांनी शासकीय कर्मचाऱ्यांची एकही मागणी मान्य करू नये। कारण की हे शासकीय कर्मचारी सर्वसाधारण जनतेची कामं करत नाहीत। जनतेला शासकीय कार्यालय मधील कामासाठी काम करण्याकरिता चक्रा मारावे लागतात।
चक्रा मारल्यानंतर कर्मचारी जे आहेत लोकांना सांगतात की तुम्ही दुपारी या, संध्याकाळी या, उद्या या, 4 दिवसानंतर या, असे सांगून जे लोकांचे जे कामं आहेत ते कामं करत नाहीत, कामं टाळत असतात. कारण शासकीय कर्मचारी नियमाप्रमाणे काम करत नाहीत, आपल्या स्वतःच्या नियमाप्रमाणे काम करतात. शासकीय कर्मचारी हे पैसे खाऊन काही आदेश करतात, नियम मोडतात, कायदे मोडतात, आदेश बी मोडतात, नियमांचे पालन करत नाहीत. समोरच्या व्यक्तीला नियम व कायदे सांगून त्यांची दिशाभूल करून त्रास देतात. लाचखोरीचे प्रकरण, अनेक प्रकरण अधूनमधून शासकीय कार्यालयामध्ये घडत आहेत. ते माझ्याकडे ते अनेक पेपरचे कटिंग्स माझ्याकडे ह्याचे उपलब्ध आहेत ते जे वर्तमानपत्रामध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. जालना येथील जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील गारपीट झाली होती. या गारपीटसाठी शासनाने 35 कोटी रुपये शासकीय अनुदान शासनाने शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेले होते. तर हे जे अनुदान आहे, हे अनुदान शेतकऱ्यांना न देता हे अनुदान जे शासकीय जे कर्मचारी आहेत, हे आलेले अनुदान आपण वाटप करून घेतलेले आहेत. यासाठी आम्ही 1 वर्षातून 5 ते 6 मोर्चे काढून आम्ही निवेदन दिलेले आहे. त्याचे निवेदनचे आमच्याकडे प्रती आहेत आणि आम्ही वारंवार ह्यांना जोपर्यंत ते पैसे काढून जोपर्यंत ते लोकांना पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत आमची जे हे निवेदन देणे आणि आमचे आंदोलन सुरू राहतील. आणि परवाच ते इथं जालना आणि अंबड येथील हे जे आहेत, हे परवा आणखीन एक पत्र मला आलेलं आहे. हे पत्र आहे. त्याचप्रमाणे जे मराठवाड्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी काही बोगस जमिनी, वक्फ जमिनीचे और इतर जमिनीचे बोगस कागदपत्र तयार केलेले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद, नांदेड, जालना, लातूर, बीड, परभणी या जिल्ह्याचे जे मिळकती आहेत, यामध्ये खोटी नोंदी रेकॉर्ड बदलण्याचे काम करण्यात आलेले आहेत. हे सर्व मराठवाड्यामध्ये झालेलं आहे. आम्ही आमच्याकडं ह्याचे सुद्धा पुरावे आमच्याकडे आहेत. गरज ज्यावेळेस पडेल त्यावेळेस आम्ही याचे सर्व पुरावे आम्ही ज्या ठिकाणी सादर करायचं आहे त्या ठिकाणी आम्ही सादर करू. शासकीय कर्मचाऱ्यांनी खोटी कामं केल्यानंतर तक्रार वरिष्ठाकडे केल्यास वरिष्ठ अधिकारी संबंधित कार्यालयाकडे तक्रारी पाठवतात. पण संबंधित कार्यालयातील कर्मचारी आपला सहकारी असल्यामुळे या तक्रारीची काही जास्त प्रमाणात दखल घेत नाहीत आणि त्या कर्मचाऱ्याला वाचवण्याचं काम हे त्याचे सहकारी कर्मचारी करीत आहेत. सर्वप्रथम आणि त्यांचे जे मागण्या आहेत, त्यांच्या मागण्याला विरोध म्हणून आमचं म्हणणं असं आहे की त्यांची एकही मागणी करण्यात येऊन मान्य करू नये शासनाने. सर्वप्रथम शासकीय कर्मचारी संघटनेची नोंदणीच रद्द करा. संपातील सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन देऊ नका. शासकीय कर्मचाऱ्यांचे वय 58 वरून 60 करा अशी शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी आहे. पण हे न करता 58 पेक्षा शासकीय कर्मचाऱ्यांचे वय कमी करता येते का हे पहा. कारण आपल्या देशामध्ये इतकी बेकारी वाढलेली आहे की लोकांना जे बेकार लोकांना संधीच मिळत नाही नोकरीची. जर यांची शासकीय कर्मचाऱ्यांची आणखीन थोडी जर वय कमी केल्यास नवीन जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना काम मिळून त्यांची काही प्रमाणात बेकारी दूर होण्यास सहकार्य होईल. संपावर गेलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे संप काळातील पगार कपात त्यांच्या पगारातून हे संप काळातील जे हे केले त्यांचे पगार कपात करण्यात यावी. शासकीय कार्यालयात रिक्त पदे, अनेक पदे रिक्त आहेत, तर ते लवकरात लवकर भरण्यात यावे. या संप काळातील शेतकरी, विद्यार्थी, सर्वसामान्य जनतेचे शासकीय कार्यालयात काम न झाल्याने अनेक लोकांचे खूप हाल होत आहेत. त्यासाठी आम्ही निवेदन सादर करून हे लवकरात लवकर संपवण्यात यावे असं हे सांगण्यात आलेलं आहे. आपल्या भारत देश जे आहे कर्जबाजारी झालेला आहे
आपल्या भारत देशामध्ये अनेक योजना राबवण्यासाठी शासनाकडे पैसाच नाही आणि हे जे शासकीय कर्मचारी सर्व शासकीय जे कर्मचारी आहेत या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना माहीत आहे की शासनाकडे पैसा नाही तरी यांनी जे आहे आपले मागण्या जे आहे शासनाकडे हे करून शासनाने कुठून पैसा आणून द्यावं हे एक मोठा प्रश्न आहे. तसेच जे अमेरिका आणि इराणचं जे युद्ध चालू आहे या युद्धामध्ये पहिली अशी वेळ आहे जे की अमेरिकेचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याचं जे हे झालेलं आहे ह्याचं सर्व जगावर परिणाम झालेला आहे आणि आपल्या भारताला सुद्धा याची झळ पोचलेली आहे आणि आपल्या भारतात सुद्धा गॅससाठी लाईनी लागल्या आहेत. गॅस लवकर मिळत नाही, लोकांना त्रास होत आहे. डिझेल पेट्रोलचाही जास्त नाही तर नाही कमी प्रमाणात हे झालेलं आहे. तरी हे जे आहे लवकरात लवकर सीज फायर झाली पाहिजे आणि यांनी जगातील जे सर्व लोकांना जे आहे याचा त्रास जे आहे हे कमी होईल अशी एक अपेक्षा आम्ही हे करतो. आणि ज्यावेळेस आम्ही फक्त सरकारी कर्मचाऱ्यांचाच विरोध करतो असं नाही. आम्ही मागच्या 2025 मध्ये जे खासदारांचा जे महागाई भत्ता 2% जे वाढवण्यात आलेला होता त्याला सुद्धा आम्ही विरोध केलेला होता. हे आहे ती खासदारांना 2% जे हे वाढवलं त्यांना सुद्धा आपल्या देशाकडे पैसा नसल्यामुळे कर्जबाजारी झालेले आहेत त्यांचे सुद्धा हे कमी करण्यात पगार मागे भत्ता वाढवण्यात येऊ नये असे आम्ही मागणी केलेली होती. हे संप काढणं आणि तसेच आपल्या हे कर्मचाऱ्यांची जे हे आहेत संप जे चालू आहे तर परवा विभागीय आयुक्त कार्यालय 2 दिवसाचे जे शासकीय कर्मचारी काम करत नाहीत असे लातूर जिल्ह्याचे 4-5 असे प्रकरण आहेत. हे प्रकरण घेऊन अमरून उपोषणासाठी बसलेले होते की शिऊर येथील शासकीय गायरान जमीनचा तलावाचा प्रश्न आहे आणि अनेक प्रश्नाचे हे घेऊन ते भ्रष्टाचार विरोधीत आवाज उठवणारे निपक्ष हे जे आहेत सौदागर मोहम्मद रफी यांनी आहेत 2 दिवसाचं उपोषण केलेले होते. म्हणजे हे भ्रष्टाचार होत आहे आणि चालू आहे ह्याचं एक पुरावा हे तुमच्या ह्याच्या समोर पत्रकारासमोर हे करणं. आणि आपल्या देशावर जे आहे आपल्या देशावर हे मागील आकडा आहे तर भारतावरील कर्ज 205 लाख कोटी इतकं आपल्या भारत देशावर कर्ज आहे. एवढं भारत देश आपला कर्जबाजारी झालेला आहे. हे कोण सांगत? हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हे सांगितलेलं आहे. हे 2 वर्षा जवळपास 1.5 ते 2 वर्षापूर्वी हे सांगितलेलं आहे आणि हे जे आहे ह्याच्यामध्ये आणखीन वाढ झालेली आहे. तर हे सर्व गोष्टीचा विचार करून मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की हे जे कर्मचाऱ्यांचा एकही मागणी मान्य करण्यात येऊ नये तुमच्याकडे. आणि तसंच कोर्टाने एक निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की लाडकी बहिणीला बी जे पैसे देण्यात येत आहेत तर ते लाडकी बहिणीचे पैसे सुद्धा देण्यात येऊ नये कारण दुसरे पैसे कमी पडत आहेत असं कोर्टाचं एक म्हणणं आलेलं आहे. हे असताना सुद्धा यांना पेन्शन वाढू नका, पेन्शन देऊ नका, कोणतेच सरकारी यांचं हे करण्यात येऊ नये. तसेच आमचं असं हे म्हणणं आहे की आपले बावनकुळे साहेब जे मंत्री आहेत त्यांनी मराठवाड्यातील व महाराष्ट्र देवस्थानाचे इनामी जमिनीचे वर्ग 2चे वर्ग 1 करू नये. कारण आपल्या मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये खूप देवस्थानचे जमिनी आहेत. मुस्लिम समाजाचे आहेत आणि हिंदू समाजाचे आहेत. निजाम सरकारने हिंदू समाजाला सुद्धा देवस्थानाला जमिनी दिलेल्या आहेत. त्याचे पुरावे आहेत. आम्ही अनेक वेळेस याला सांगितलेलं आहे. तुळजापूरची जे मंदिर आहे त्यांना सुद्धा हजारो एकर जमीन त्यांना देण्यात आलेली आहे. असं असताना आता मागे जे हे प्रकरण निघालं होतं आणि आपल्या मराठवाड्यासाठी हैदराबाद इन्क्वायरीज अत्यात ऍक्ट
हा ऍक्ट लागू आहे. हे ऍक्ट हे आहे की महाराष्ट्र निजाम सरकार आणि भारत सरकार ज्या वेळेस आपल्या भारत देशामध्ये निजाम सरकार विलीन होत होते त्यावेळेस हा ऍक्ट तयार करण्यात आलेला होता आणि ह्या ऍक्ट प्रमाणे त्यांनी जे देवस्थानाला मस्जिद, दर्गा, कब्रस्तान, इमामबाडा, ईदगाह, आशोखाने असे अनेक हे आहेत त्यांना जमिनी दिलेल्या आहेत आणि ते इनामी जमिनी आहेत. तर ह्या इनामी जमिनी ज्या आहेत ह्या इनामी जमिनीला दोन वर्गाचा एक करता येतच नाही, कारण हे कायदे झालेले आहेत आणि हे जमिनी देण्याचं हे करण्याचं काम हे सरकारला करता येत नाही, कारण हे सरकारला GR करण्यासाठी कायदेच रद्द करावे लागतील. तर ते कायदे रद्द करण्यासाठी ह्या सरकारला अधिकार नाही, त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल. सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन हैदराबाद अतियात इन्क्वायरीज ऍक्टला हे रद्द करावे लागेल. तर हे करूनच मग हे मराठवाड्यातील आणि इकडचे देवस्थानचे जमिनी जे आहेत त्यांना घेता येतील, त्यापर्यंत घेता येणार नाहीत. म्हणून मी महाराष्ट्राचे सर्व कलेक्टर आहेत आणि उपविभागीय अधिकारी आहेत त्यांना विनंती करतो की आमचे जे देवस्थानचे वक्फ बोर्डाचे देवस्थानचे इनामी जमीन आहेत आणि ह्यांचे जे मस्जिद, दर्गा, कब्रस्तान यांचे जेवढे बी इनामी जमीन वगैरे ही आहेत यांची दोन वर्गाची एक करू नये हे विनंती आहे. कारण तुम्ही केल्यास आम्ही जे आहे त्या तुमच्या विरोधात आम्ही कोर्टात जाण्यासाठी केव्हाही तयार आहोत. आम्ही असे या प्रकारचे निवेदन आम्ही मुख्यमंत्री साहेबांनी आजही दिलेलं आहे, मागे बी दिलेलं आहे. अशा अनेक प्रकारचे असे निवेदन दिलेले आहेत आणि जर असे घडले आमच्याकडे ते प्रकरण आले तर आम्ही त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये जाऊ. आणि त्याचप्रमाणे एक सुप्रीम कोर्टाचा एक चांगला निर्णय आले वक्फ प्रॉपर्टी मध्ये परवा 2 दिवसापूर्वी आलेला आहे. जे मस्जिदची जागा आहे, इनामी जमीन आहे आणि दर्गा हे सर्व यांची जी इनामी जमीन आहे ते शेवटपर्यंत इनामी जमीन राहील. कोणीही ह्याच्यामध्ये हस्तांतर करू शकत नाही, कोणी घेऊ शकत नाही, कोणी देऊ शकत नाही, याची कोणत्याच प्रकारची सौदेबाजी किंवा होत नाही असा सुप्रीम कोर्टाने हे निर्णय दिलेला आहे परवाच. याबद्दल आम्ही हे कोणती दर्गाची इनामी जमीन असो, मस्जिदची इनामी जमीन असो, तो सेवा इनामी आहे. सेवा म्हणजे सेवा करणे आणि करून ते इनामी जमीन खाणे असा त्याचा हेतू आहे. तर ते विक्री करण्यासाठी अजिबात नाही. म्हणून ते आम्ही हे सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय आलेला आहे या निर्णयाचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो त्यांना. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामधील एक चांगला निर्णय आलेला आहे जे नितेश राणेच्या बाबतीत आलेला आहे. ह्यांचा सुद्धा ह्याच्यामध्ये जे इंजिनियर 4 जुलै 19 रोजी कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार नितेश राणे महामार्ग चौपदरीकरण कामासाठी पाहणी करण्यासाठी अभियंता प्रकाश शेंडेकर यांना कणकवली येथील गड नदी पुलावर बोलावले होते. या ठिकाणी त्या इंजिनियर जे आहे चिखलफेक झालेली होती. हा प्रकरण तक्रार होऊन कोर्टामध्ये गेलेला आहे. तर कोर्टाने या सुद्धा यामध्ये चांगले निर्णय दिलेला आहे. एक महाराष्ट्राचे चालू मंत्री असताना त्यांनावर आरोप सिद्ध करून त्यांना जे शिक्षा सुनावलेल्या आहेत तर ह्या कोर्टाचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि असे जे निर्णय देणार आहेत कोर्टाचा आम्ही वारंवार त्यांच्या आम्ही पाठीशी हे राहू चांगले निर्णय देत आहेत. कारण आमचं जे आहे आम्ही जे आहे संविधानाला मानणार आहोत, कोर्टाला मानणार आहोत, कोर्टाच्या निर्णयाला मानणार आहोत. ते कोर्टाचे आम्ही न्यायप्रेमी असल्यामुळं आम्हाला असे निर्णय खूप चांगले वाटलं म्हणून आम्ही या निर्णयाचं स्वागत करत आहोत. तर आणि या सध्या म्हणजे मैं सभी महाराष्ट्र के जो वक्फ के इदारे हैं, जो मस्जिद, दरगाह, कब्रस्तान, इमामबाड़ा, अशोखाना इसके जो जिम्मेदार हैं उनसे मैं गुजारिश करता हूं कि जो हमारा सेंट्रल गवर्नमेंट जो है उम्मीद पोर्टल निकाली है, उम्मीद पोर्टल के ऊपर इससे पहले जो है बहुत सारे संस्था रजिस्ट्रेशन कराए हैं और लेकिन अभी उसके बावजूद अभी बहुत सारे संस्था रजिस्ट्रेशन करने के बचे हैं. अब वो उसकी जून में तारीख खत्म होने वाली है. इसलिए हम आज ये पत्रकार परिषद लेके आपको याद दिला रहे हैं कि बचे हुए जो लोग आए, मैं उनसे गुजारिश करता हूँ
हूँ कि अपने अपने जो इदारे हैं, जो मुतवल्ली हैं, जो कमेटी के मेंबर हैं, कमेटी के सदस्य हैं, वो है, और जिसके कोई भी नहीं होंगे, जिनको मालूम है, वो लोगों को वो लोग भी खुद से जाके अपना ये रजिस्ट्रेशन करें। नहीं जहाँ अड़चन होती होंगी तो हम भी जो है इस रजिस्ट्रेशन के लिए आपकी मदद करने के लिए तैयार हैं। जो भी अड़चन होंगी उसकी और हम मदद करेंगे। और मैं जो है महाराष्ट्र राज्य वक्फ मंडल की सीओ से भी एक गुजारिश करता हूं कि ये मुतवल्ली और कमेटी के लोग और दूसरे लोगों ने वक्फ प्रॉपर्टी की उम्मीद पोर्टल के ऊपर रजिस्ट्रेशन करो या मत करो, बाकी जो बचे हुए हैं, आपके पास भी अभी सैकड़ों फाइल्स जो हैं, सैकड़ों फाइल्स वहां बचे हुए हैं, तो ये जो रजिस्ट्रेशन करने का काम है ये जो है वक्फ बोर्ड का काम है। तो इसलिए मैं वक्फ बोर्ड के सीओ से गुजारिश करता हूं कि जो बचे हुए जितने भी हैं, ये दूसरे लोग करो या मत करो, ले आपकी जिम्मेदारी है, ये जिम्मेदारी आपको निभाना है और करना है। ये ऐसा हम गुजारिश करते हुए आपको बोल रहे हैं। तो ये जल्दी से जल्दी जितने बचे हुए हैं जून के पहले ये कर लेना, ऐसा हमारा बोलना रहेगा। और जो पत्र आप जो कुछ पूछना है आपको, आप पूछ सकते हैं। सब तो डिटेल बोल दीजिए, आपका नाम बताइए। मेरा नाम शेख खुर्रम अब्दुल रशीद साहब, हम सामाजिक और आपने कहा कि जो अधिकारी है उनके जो भत्ता रोक दिया जाए, हाँ। उनको जो अगाऊ जो देते हैं हाँ। वो सभी रोकी जाए। नेपाल में भी हाल ही में एक फैसला आया है नेपाल सरकार का कि जो वहाँ के कर्मचारी है, राष्ट्रीय नेता है, जो पद पर है, उनके बच्चे सरकारी स्कूल में पढ़े और उनका इलाज नहीं सरकारी दवाखाने हो। आप कहना चाहते हैं कि इंडिया में भी ऐसी लागू हो? बिल्कुल, जो आप बता रहे हैं, अगर नेपाल के अंदर जो सरकारी कर्मचारियों के बच्चे सरकारी स्कूल में अगर पढ़ते हैं, तो हमारे भारत देश के भी सभी सरकारी लोगों के जो जितने भी बड़े हैं, जो मंत्री है, जो बड़े बड़े जो सचिव है मंत्रालय के, जितने भी लोग हैं, उनके भी बच्चे जो है हमारे जो सरकारी स्कूल है, हमारे जो निकाले हुए स्कूल, उसमें पढ़ना चाहिए। दूसरी बात जो है, जैसा जो इलाज का भी मसला है, दवाखाने के इसके ये जो भी है, तो इनका भी मसला है। हम तो बोलेंगे कि हमारे मराठवाड़े के अंदर सबसे अच्छा घाटी है। घाटी दवाखाना इतना अच्छा दवाखाना है जिसके अंदर की पूरे बगैर पैसे का इलाज होता है। तो ज्यादा से ज्यादा लोग उसका लाभ उठाना चाहिए। और जो नेपाल की जो हमारे पत्रकार बंधु जो बोल रहे हैं प्रश्न कि बिल्कुल सही है, वो उसी तरीके से यहाँ भी इंडिया में हमारे होना चाहिए, ऐसा हमारा बोलना रहेगा। महानगरपालिका के जो स्कूल चल रहे हैं, हाँ। वो भी हम अच्छी देते सेवा, नगर सेवकों को बच्चे भी वहाँ जाना चाहिए। बिल्कुल, मेरा तो बोलना ऐसा है कि परसों एक जमात इस्लामी ने या शिक्षण और इसके ऊपर जो उन्होंने एक परिषद लिया, बहुत सारे सिटी के लोगों को बुला के, तो उसमें भी मैं ये बोला था कि मराठवाड़े के अंदर, सभी मराठवाड़े के अंदर उर्दू, मराठी, इंग्लिश जो भी शिक्षण दे रहे महापालिका औरंगाबाद के अंदर भी, तो हमारा बोलना ऐसा रहेगा कि पहले शुरू बच्चे जो है, लड़के और लड़कों को गुणवत्तापूर्वक शिक्षा देना, अच्छा शिक्षण देना, पहला ये है कि अच्छे से अच्छा शिक्षण देना, ये हमारा बोलना रहेगा। बच्चों को जो अच्छा तैयार करो, किसके बच्चे, महापालिका जो है ना, देश के बच्चे, आइंदा जो है ये बच्चे देश को गढ़ाने वाले बच्चे। अगर इन लोगों को तुम अच्छा पढ़ाई करके अच्छा ये करेंगे तो आगे देश का भविष्य बहुत अच्छा रहेगा। अगर ये खराब शिक्षण दे के ये करेंगे, आप बहुत जगह हमारा देखने में ऐसा ये आता है कि बच्चे मैट्रिक में इसमें वो लिखने पढ़ने आता, पढ़ने नहीं आता, ये सब जो है इसको शिक्षण, दर्जेदार शिक्षण दे दो। चाहे महापालिका के स्कूल रहो, चाहे शासन का स्कूल रहो, सभी स्कूलों में के अंदर, कॉलेजों के अंदर गुणवत्तापूर्वक शिक्षण देना, ये ऐसी हमारी एक मांगनी रहेगी सबको। और ऐसा एक बोलना ये भी रहेगा कि जो महानगर पालिका के स्कूल और शासकीय जो स्कूल हैं, इसके अंदर महापौर का बच्चा पढ़ना चाहिए। उसके अंदर जितने नगर सेवक हैं वो पूरे नगर सेवकों के बच्चे पढ़ना चाहिए। और उसके अंदर जो महानगर पालिका के जितने कर्मचारी वर्ग है उनके भी बच्चे उसके अंदर पढ़ना चाहिए, ताकि इससे ये हो जाएगा कि ये लोगों को फिक्र रहेंगी और ये लोग जो चाहे अपने स्कूलों में जाके पूछेंगे कि हमारे बच्चे का शिक्षण कैसा चल रहा है, क्या है, पूछेंगे। इसलिए क्या है, महापालिका के स्कूल और सरकारी जो स्कूल है उनको उसका दर्जा भी सुधरे जाएगा, ऐसा भी एक हमारा बोलना है। आपने कहा खासदार की भी जो है तो वेतन में कमी की जाए और जो माजी खासदार है उनके भी, तो उसको लेकर कैसे? बिल्कुल, वो क्या हुआ था, पिछले साल में खासदारों के लिए जो ये बढ़ाए थे, भत्ता बढ़ाए थे, तो भत्ता बढ़ाने के बाद में हम वापस करके उसका ये करे थे। तो बिल्कुल जो है खासदारों के कम करो ना, बहुत है उनके लिए। क्या है, उन्हें तो क्या है मालूम है, लोगों की
सेवा करने के लिए ही, तो वो जो है उनका भत्ता करे होंगे ठीक है, नहीं तो अभी आज की इससे ये मांग रही है कि वो नहीं करे होंगे तो वो 2% जो भत्ता है वो कम कर दो।